गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये आपल्याला एक चांगल्यापैकी सायझेबल फॉल काल पाहायला मिळाला. तर आता त्याच्यामध्ये नॅसडॅक ऑलमोस्ट 1.5-2% आसपास डाऊन क्लोज आहे. मेजरली तिथे जे टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत लाईक एनविडिया, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल वगैरे, फेसबुक, तर यांच्यामध्ये एक मेजर फॉल आपल्याला पाहायला मिळाला. तर त्याच्यामागे बेसिकली रिझन काय आहे तर हे सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ. तर तिथे एक रिपोर्ट पब्लिश झाला. त्या रिपोर्टचं मिनिंग असं होतं इन शॉर्ट की US खूप जास्त जॉब्स लेआउट होत आहेत. म्हणजेच काय की खूप साऱ्या लोकांचे जॉब्स गेलेले आहेत असं त्या डेटाने सांगितलं. आता US गव्हर्नमेंट शटडाऊन असल्यामुळे ऑफिशियल डेटा तर कुठल्याही प्रकारचा येत नाही आहे, परंतु जे अनऑफिशियल डेटाज आहेत की जे रिसर्च फर्म्स असतात किंवा अजूनही बऱ्याचशा मोठमोठ्या फर्म्स असतात की ज्या अशा प्रकारचे रिपोर्ट्स रिलीज करत असतात. तर त्यामध्ये हा एक रिपोर्ट आलेला आहे की जो शॉकिंग आहे. म्हणजेच काय की जरी एका बाजूने ट्रम्प दाखवत असले की सगळं काही व्यवस्थित आहे, तरीसुद्धा खूप साऱ्या लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळे तिथे मार्केटमध्ये एक निजर्क रिॲक्शन आपल्याला काल पाहायला मिळाली. आणि जे मार्केट म्हणजे US मार्केट सातत्यानं वर जात होतं तर त्याला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे आणि लोअर लो फॉर्मेशन जे आहे तर ती त्याच्यामध्ये आता तयार होण्याची प्रोसेस चालू झाली आहे. हे साऱ्या जगाच्या मार्केट्सलाच डेंट करत असतं, हे लक्षात असू द्या. हां, आता आपलं मार्केट ऑलरेडी पडलेलं होतं, ओके. त्यामुळे आपल्याला तेवढा मोठा फॉल पाहायला मिळणार नाही आहे आपल्या मार्केटमध्ये जेवढा तिथे पाहायला मिळतो. इन केस तिथे ऑलमोस्ट नॅसडॅक सिंगल डेमध्ये 1.5%च्या आसपास डाऊन क्लोज आहे. म्हणजे आपल्याकडे आपलं मार्केटही साधारण 1 ते 1.5%च्या आसपास डाऊनमध्ये क्लोज झालं पाहिजे, परंतु तसं होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही, हे लक्षात असू द्या. आता आपले जे काही ADRs आहेत US काम करणारे सगळे निगेटिव्ह आहेत, साहजिकच आहे. मग त्याचा आर्बिट्राज डिफरन्स जो आहे तर तो आपल्याकडेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जर आपण FISDRचा डेटा जर पाहिला तर FISने काल अगेन्स्ट सेलिंग केलेलं आहे 3,000 कोटींचं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींचं बाईंग देखील केलेलं आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल, कारण जगातले सगळे मार्केट्स ऑलमोस्ट निगेटिव्ह आहेत या US आलेल्या न्यूजमुळे. आता जर आपण आपल्याकडे पाहिलं तर आपल्यासाठी स्पेशली आपल्या मार्केटसाठी 2 गुड न्यूज आहेत, म्हणजे ही बॅड न्यूज सोडून. 2 गुड न्यूज म्हणजे काल ट्रम्पला जे काही त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये इंडिया टॅरिफ्सविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्यात त्यांनी सांगितलं की आमचे ट्रेड निगोशिएशन्स अगदी स्मूथली सुरू आहेत आणि नेक्स्ट इयरमध्ये मे बी मी इंडियामध्ये जाईल आणि तेव्हा ते अनाऊन्स देखील होईल. म्हणजे या अशा गोष्टी त्यांनी केल्यामुळे किंवा असं स्टेटमेंट केल्यामुळे ते मे बी मार्केटसाठी पॉझिटिव्ह राहील. परंतु आता खरंच तेवढं ते पॉझिटिव्हिटी घेईल का मार्केट सध्याच्या परिस्थितीमध्ये, ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गुड न्यूज म्हणजे निर्मला सीतारामन यांनी काल एका कॉन्फरन्समध्ये सांगितलं की भारतामध्ये जे काही गव्हर्नमेंट बँक्स आहेत तर त्यांना मर्ज करण्याचं काम आम्ही चालू करतो आहे. म्हणजेच काय की आता खूप सारे ज्या वेगवेगळ्या बँक्स दिसत आहेत, म्हणजे पंजाब नॅशनल बँक असेल किंवा मग इंडियन बँक असेल किंवा मग स्टेट बँक असेल, तर ह्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंट PSU बँक्स आहेत तर खूप साऱ्या बँक्स ठेवण्यापेक्षा ह्या बँकांचं मर्जर करून कमीत कमी बँक्स भारतामध्ये ठेवण्यात यावेत, जेणेकरून त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं RBIला सोपं जाईल. तर या सगळ्या गोष्टींमुळे ही एक PSU ज्या काही कंपनीज आहेत, बँक्स आहेत, तर त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे आज मे बी PSU बँक्स जे आहेत तर ते मार्केटला सपोर्ट करण्याचं काम करू शकतात. परंतु आपण जर पाहिलं तर आपल्याकडे मार्केटमध्ये सुद्धा 26,000 आता ही लेवल जी आहे तर ही फार वरती राहिलेली आहे आणि मार्केट सध्या जिथे आलेला आहे तर तो एक सपोर्ट आहे. परंतु तो सपोर्ट डिफेंड होईल का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आज लास्ट ट्रेडिंग सेशन आहे, त्यामुळे कशा पद्धतीने मार्केट वर्कआउट करेल ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण ऑप्शन्सच्या फ्रंटनं पाहिलं तर 26,000ला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात जास्त पुट रायटिंग हे 25,000ला पाहायला मिळतं आहे. म्हणजेच काय की मार्केट शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे येणाऱ्या जे काही आता एक्सपायरी आहे निफ्टीची नेमक्या 11 तारखेला, तर तोपर्यंत मार्केट
हायर साईडला 26,000, डाऊन साईडला 25,000 या दरम्यान ट्रेड करेल. आता 26 तारखेला म्हणजे 11 तारखेला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी एक्झिट पोल यायला सुरुवात होतील. ओके. आणि 14 तारखेला ॲक्च्युअल रिझल्ट येतील आणि मार्केट त्या गोष्टीला खूप जास्त महत्त्व देतं हे लक्षात असू द्या. त्यामुळेच तर एवढ्या चांगल्या गुड न्यूज येऊन GSTमध्ये एवढा बदल झाल्यानंतर बरेचसे पॉझिटिव्ह न्यूज येऊनसुद्धा मार्केटनं ऑल टाईम हाय क्रॉस करण्याची हिंमत केली नाही. त्याच्यामागचं बेसिकली रिझन आहे जिओपॉलिटिक्स. यामध्ये जे काही बिहारमध्ये रिझल्ट लागतील तर त्याला फार जास्त महत्त्व राहणार आहे. म्हणजेच काय की 14 तारखेला आणि 14 तारखेनंतर 1-2 दिवसामध्ये आपल्याला एक चांगल्यापैकी निजर्क रिॲक्शन आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल विथ व्होलॅटिलिटी. आणि त्याची सुरुवात आपल्याला 11 तारखेपासूनच पाहायला मिळेल. कारण 11 तारखेला जेव्हा एक्झिट पोल्स येतील तर त्यालासुद्धा मार्केट रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर होप्सो सगळं काही व्यवस्थित व्हावं एवढीच आपली अपेक्षा आहे. पाहूयात मग काय होतं आहे आज मार्केटमध्ये. परंतु मार्केटमध्ये सध्या म्हणजे जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर किंवा ट्रेडर असाल तर सध्या मार्केट उलट्या बाजूने चालू आहे. त्यामुळे ट्रेडिंग करतानाही तुम्हाला उलट्या बाजूने ट्रेडिंग करावं लागेल तरच तुम्हाला पडत्या मार्केटमध्ये पैसे कमावता येतील. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर सध्या थोडंसं थांबा. मार्केट खाली येतं आहे, येऊ द्या, शांत होईल. शांत झाल्यानंतर कारण आता सगळे मेजर ट्रिगर पॉईंट्स संपलेत, जे काही अर्निंग्ज वगैरे येणार होते ते आलेले आहेत. म्हणजेच काय की मार्केट शांत होईल आणि जिथे मार्केट शांत होईल तिथे जे नेक्स्ट आता डिसेंबर एंडपर्यंतचे जे काही रिझल्ट यायला सुरुवात होतील तर ते मार्केट त्याला रिॲक्ट करायला सुरुवात करेल हे लक्षात असू द्या. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.